नमस्कार, तुमची मयुरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचा वडा उसळ. आज मी तुमच्यासाठी उपवासाचा नवीन पदार्थ बनवणार आहे. तुम्ही खाल्ला असाल आणि बनवला असाल तर तुमची प्रतिक्रिया नक्की मला कळवा. प्रत्येक उपवासाला सारखं सारखं तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा हा उपवासाचा वडा उसळ करून नक्की पहा. इतकी भारी चव आहे, एकदा बनवणार तर दरवेळा उपवासाला हाच पदार्थ बनवाल. आपण पहिले भाजी बनवून घेऊया. एका पॅनमध्ये थोडं तेल घेऊया. मग त्यात जिरे टाकून ते तडतडल्यानंतर मिरची पेस्ट टाकून घेऊया. त्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. नंतर त्यात उकडलेले बटाटे आणि चवीनुसार मीठ टाकूया. सर्व साहित्य मिक्स करून घेऊ. ही आपली वड्याची भाजी तयार झाली. आता एका साईडला तेल गरम करून घेऊया. आपल्याला वड्यासाठी बॅटर बनवायचं आहे. एका बाउलमध्ये राजगिऱ्याचं पीठ, नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि काश्मीरी मिरची पेस्ट टाकूया. नंतर थोडे थोडे पाणी घालून स्लरी बनवूया. तयार केलेल्या भाजीचे वडे बनवून घेऊया. ते वडे स्लरीमध्ये डिप करून फ्राय करूया. आपले वडे तयार आहेत. आता उसळ बनवून घेऊया. एका कढईत थोडे तेल घेऊया. त्यात थोडा जिरा टाकूया. जिरा तडतडल्यावर काश्मीरी मिरची पेस्ट टाकूया. आता परतवूया. त्यात खोबरा किस टाकूया. मग त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया. परतवून घेऊया. आता त्यात थोडं पाणी टाकून ते मस्त उकळवून घेऊया. आता तयार झाली आपली उसळ. आता ही रेसिपी पूर्ण झाली आहे. तुमची मयुरी या चॅनलला सबस्क्राईब करा. ही डिश तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.